ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये उद्धव गोकुळात आला, नंद बाबा आणि माता यशोदा यांची भेट घेतली। त्यानंतर त्या विरहाने पिडिलेल्या गोपींचीही त्यांनी भेट घेतली। त्यांची अलौकिक भक्ती, त्यांचं अलौकिक असलेलं भगवंतावरचं प्रेम हे पाहिल्यानंतर उद्धव स्वतःला धन्य समजू लागला आणि आपला या गोकुळाच्या परिसरामध्ये कुठल्या का रूपाने होईना, वृक्ष असो, वेली असो, पशु असो, पक्षी असो, कीटक असो, मनुष्य असो, कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला जन्म प्राप्त व्हावा अशा प्रकारची त्यांनी एक सदिच्छा व्यक्त केलेली आहे। आता आपण त्याच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत। भगवान शुकदेव महाराजा परीक्षिता यांना श्रीमद भागवत कथा सांगतायत। राजा ऐक, भगवंतांनी जेव्हा मथुरेत प्रवेश केला तेव्हा त्यांना वाटेत अनेक लोक भेटले, नगरवासी भेटले, व्यापारी भेटले, शिंपी भेटला, माळी भेटला, हे सर्व जसे भेटले आणि भगवंताच्या दर्शनाने ते अत्यंत पुनीत, पावन आणि धन्य धन्य झाले। तेव्हा वाटेमध्ये त्यांना कुब्जा दासी सुद्धा भेटली होती। त्यावेळी कुब्जेने भगवंताने आपल्या घरी यावे याविषयी तिने आमंत्रण दिलेलं होतं भगवंताला, आणि भगवंताने त्यावेळेस कुब्जेला आश्वासन दिलं होतं की कुब्जे, मी आता नाही पण माझं काम आटोपल्यानंतर मी तुझ्या घरी जरूर येईन, तुझं आदरातिथ्य स्वीकारीन, असं भगवंताने आश्वासन दिलं। आणि आता ती वेळ आलेली होती। कुब्जेच्या मनामध्ये अत्यंत आनंदाने ती प्रफुल्लित झालेली होती। मारे घर आओ जी प्रीतम प्यारा, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा, तन मन धन सब भेंट करूंगी, तन मन धन सब भेंट करूंगी, भजन करूंगी तुम्हारा, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा, तुम गुणवान सुसाहिब कहियो, तुम गुणवान सुसाहिब कहियो, मोह में अवगुण सारा, मोह में अवगुण सारा, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा। भगवंता, माझ्या घरी या। अत्यंत मनोभावे अंतःकरणपूर्वक कुब्जा भगवंताला विनंती करते आहे, भगवंता, मी सर्वस्व आपल्याला अर्पण करून दिलं आहे, बस आता उर्वरित जीवन जे आहे भजन करूंगी तुम्हारा, उर्वरित आयुष्य
मी भजनात घालवणार आहे. तुम सुगुणवान सुसाहिब कहियो. भगवंता, आपल्यामध्ये अनंत गुण आहे आणि ते गुण हे सर्वच्या सर्व सद्गुण आहेत. आणि आपल्यासारखा स्वामी या विश्वामध्ये, या त्रैलोक्यामध्ये, या ब्रह्मांडात कोणी नाही. सुसाहिब कहियो. आपण आमचे स्वामी आहात, आमचे प्रभू आहात, आमचं सर्वस्व आहे. आणि भगवंता, तू सौसाहेब आहे, दयाळू आहे, करुणा निधान आहे, करुणा सागर आहे, गुणवान आहे. आणि आम्ही जे तुझे भक्त आहोत ते कसे आहोत? मोह में अवगुण सारा, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही. आम्ही काय सांगू? अनेक बुद्धीचे तरंग क्षणा क्षणा पालटते रंग, धरू जाता याचा संग तव तव होतो बाधक. आम्ही या त्रिगुणात्मक मायेने बांधले गेलेले असल्यामुळे अनेक अवगुण आमच्या ठिकाणी आहे. भगवंता, आमच्या अवगुणांकडे तू दुर्लक्ष कर, आमच्या अवगुणांकडे पाहू नकोस. तू जर आमच्या अवगुणांकडे पाहिलं तर आम्ही कधीही तुझ्या जवळ येऊ शकत नाही. कारण हे भगवंता, तुझ्यासारखा स्वामी या जगात नाही. मैं निर्गुण कछु गुण नहीं जानू, मैं निर्गुण कछु गुण नहीं जानू, तुमको बख्शनिहारा, तुमको बख्शनिहारा. मारे घर आओ जी प्रीतम, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा. भगवंता, आम्ही निर्गुण आहोत, आमच्यात कुठलेही गुण नाही, आम्ही गुणरहित आहोत. आणि गुण काय असतात, भक्ती काय असते, ज्ञान काय असतं, वैराग्य काय असतं, प्रेम काय असतं, वात्सल्य काय असतं, हे आम्हाला कुठल्याही या उच्च अशा दर्जाच्या अवस्थेची माहिती नाही. कुछ नाही जानू, आम्हाला तेवढी बुद्धी नाही. मग आम्ही एकच काम केलेलं आहे. भगवंता, तुला आम्ही शरण आहोत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंता, या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही तुला शरण आलेलोय. काया वचा मनाने तुला शरण आलेलो आहे. म्हणून भगवंता, माझ्या अवगुणांकडे तू दुर्लक्ष कर. आणि या देवा, हे भगवंता, माझ्या घरी तुम्ही आओ. भले पधारो के आवजो के भगवान, तमे हमारा घेर आवजो. भगवंता, या सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मीरा के प्रभु कबर मिलोगे, मीरा के प्रभु कबर मिलोगे, तुम बिन नैन दुखियारा. मीरा के प्रभु कबर मिलोगे, मीरा के प्रभु कबर मिलोगे, तुम बिन नैन दुखियारा. संत मीराबाई म्हणतात, भगवंता, केव्हा तुम्ही आम्हाला भेटणार, केव्हा तुम्ही आम्हाला भेटणार. आमचे हे जे नेत्र आहे, आमचे जे हे नयन आहे, तुमच्या दर्शनासाठी इतके आसुसलेले आहेत की त्यांना आता दुसरी कोणतीही वस्तू पाहण्याची इच्छा नाही. ते आता दुसरीकडे आपले दृष्टी वळवायला तयार नाहीत. आमचे दोन निषेधी निबरसत नैन हमारे, निषेधी निबरसत नैन हमारे.
सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से श्याम सिधारे नैन हमारी, निशिदिन बरसत नैन हमारी। मीरा के प्रभु कब रे मिलोगे, तुम बिन नैन दुखियारा, मारे घर आओ जी प्रीतम प्यारा। भगवंता या मीरा आणि कुब्जा यांचे दोघांचे भाव सारखे। कुब्जा म्हणते भगवंता या माझ्या घरी। व्यवहारामध्ये आपण देवाकडे जातो, अनेक मोठमोठ्या यात्रांना जातो, पण कधी म्हटलं आहे का आपण देवाला आओजी को प्रभू माझे घर आवजो, असं म्हटलंय? नाही। आपल्याला देव नको आहे, आपल्याला देव नकोच आहे, मग एवढा देवाकडे धाव का? एक आहे, जीवाला देव नको असतो, फक्त देवाकडून पाहिजे ते सुख पाहिजे असते। आपल्याला हवं ते सुख पाहिजे एवढाच आपला देवाशी संबंध आपण ठेवलेला आहे। इतकीच ही रिलेशनशिप आहे, ही स्वार्थावर आधारित आहे, ही स्वार्थावर आधारित आहे। गोपींनी अशी भक्ती केली नव्हती, गोपबालांनी अशी भक्ती केलेली नव्हती, वासरांनी अशी भक्ती केलेली नव्हती, गायींनी अशी भक्ती केलेली नव्हती। अशी भक्ती केली तर भगवान जरूर आपल्या घरी येईल, पण मनापासून त्याला बोलवलं पाहिजे, मनातून इच्छा। मनातून इच्छा केली तर भगवंत ती तुमची इच्छा ही जाणू शकतात। शबरीने मनापासून इच्छा केली होती, भगवंत माझ्या या कुटियामध्ये या, आणि एक ना एक दिवस भगवान तिच्या त्या झोपडीमध्ये गेले आहेतच। रामायणाचा दाखला आहे। तशी भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण करा। निस्वार्थ धर्म प्रोजित कैत होत्र परमो, निर्मत्सरा नाम सताम। कुठल्याही प्रकारची स्वार्थावर आधारित अशी ईश्वराची भक्ती करू नका, भगवान हे सर्व जाणत असतो। कुब्जेने अशी भक्ती केली आणि भगवान येणार त्यावेळेस तिने आपलं घर अत्यंत सुंदर पद्धतीने सुशोभित केलं आहे। शोभेच्या वस्तू नाही, शोभेच्या वस्तूने घर सुशोभित करणं म्हणजे त्या येणाऱ्या व्यक्तीला प्रभावित करणं किंवा त्याच्यावर प्रभाव पाडणं हा हेतू असतो। आपल्याच वैभवे घर शृंगारावे निर्मळे। आपल्याच वैभवाने, आपलं वैभव कोणतं आहे? ब्रह्मास्म जीव ब्रह्मा वै ना पराहा, हे आपलं वैभव आहे। भक्ती हे वैभव आहे, वैराग्य हे वैभव आहे। कदाचित ज्ञान नसेल, योग्यांसारखं मोठ्या मोठ्या योग्यांसारखं ज्ञान नसेल, पण भक्ती आणि वैराग्य, श्रद्धा आणि विश्वास, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिण। श्रद्धा आणि विश्वास, भगवान आपल्या अंतःकरणातल्या या गोष्टी जाणत असतो। तिने आपलं घर सुशोभित केलं। गृहं तमायांतम अवेक्ष शासनात, सद्य समुत्थाय हि जात संभ्रमा, यथोपसंगम्य सखिभिरच्युतं, सभाजयामास सदासनादिभिः। भागवतातल्या 48वा हा अध्याय आणि त्याच्यातला हा 3रा श्लोक आहे। भगवान तिच्या घरी आले आणि भगवंताला पाहिल्याबरोबर नाभी नाभी भक्त राया, वेगी आलो मी सखया। शंख चक्र गदा धारी हा भगवान शंख चक्र गदा घेऊन नाही आला, तर सुंदर असा वेणुनाद करीत आला। ऐकुनी
वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. भगवान भक्ताच्या कानामध्ये वेणुनाद करतो. आदरी आदरी धरुणी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू. उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे. केव्हा भेटेल मम कानू कानू. अधरी अधरी धरुणी वेणू. भगवान हा भक्तांच्या कानामध्ये सुंदरसा वेणुनाद करतो. वेणुनादे गोवर्धन गाजे, पांगुळेले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. तिला अत्यानंद झाला. ती गाई गाई उठली. आपल्या सर्व तिच्या ज्या काही सख्या होत्या, शेजारी पाजारी, त्यांना तिने बोलवलं. काही काही वेळेस असं होतं की थोर महात्मे एखाद्या भक्ताच्या घरी जातात, पण इतके आपण कर्मदरिद्री असतो की शेजारी आलेल्या महात्म्याचं दर्शन सुद्धा घेत नाही, त्यांच्याकडे पाहतही नाही, कोण आलेला आहे याचीही चौकशी करत नाही. मला अनुभव आहे, मला स्वतःला अनुभव आहे. अनेक दिव्य महात्म्यांना मी माझ्या घरी घेऊन येत होतो, पण काही कोणी येत नव्हतं, शेजार नाही पाजार नाही. आले कोणीतरी, एखादा बुवा महाराज असेल, यांच्याकडे त्यांना काय दुर्लक्ष करतात. न जाने किस रूप में नारायण मिल जाय. आपलं नशीब हे तेव्हा खुलण्याची वेळ येते, तेव्हा आपणच आपल्या हाताने ते लॉक करून ठेवतो. ते लॉक केलं तर आपणच आपलं नुकसान करून घेतो. परंतु कुब्जेने आपल्या मैत्रिणींना, आपल्या सख्यांना सांगितलं की माझ्याकडे भगवान येणार आहेत. आणि शेजार पाजार सर्व जे काही तिचे सखे मैत्रिणी नाते गोते हे सगळे सजग झालेले. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आज सोन्याचा दिवस होता. कुब्जेला आता दिवस सोन्याचा. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. भगवंताला तिने आसन प्रदान केलं. आसनम समर्पयामी. भगवान आसनावर असं बसले. एक सोन्याचं सुंदर असं ताट आणलं, भगवंताचे पाय त्याच्यामध्ये ठेवले. आणि या संतांचं सांगू का, यांचं वैशिष्ट्य असतं, यांनी कोणत्याही जलाला हात लावला ते गंगाजलच होऊन जातं. संतांच्या स्पर्शाने साधं जरी जल असलं तरी त्याला गंगाजलाचंच पावित्र्य निर्माण होतं. तिने भगवंताचे पाय त्या एका पात्रामध्ये ठेवले. पाद्य हो पाद्यम समर्पयामी. देवाला पाद्य अर्पण केले, अर्घ्य दिलं. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमो नमः. अर्घ्य यो अर्घ्यम समर्पयामी. भगवंताला अर्घ्य प्रदान केले. ही मानस पूजा आहे. ही आपल्या हृदयामध्ये या मानस पूजेचं ध्यान करा. त्यानंतर कुब्जेने आचमनीम समर्पयामी. आचमनीय समर्पण केलं, अर्पण केलं. आणि पंचोपचाराने भगवंताची ती पूजा करते. श्री खंड खंडनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम
विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. भगवंताच्या कपाळावर भालावर कस्तुरी तिलकम ललाट पटले. तिने कस्तुरी तिलक भगवंताच्या कपाळावर लावला, अक्षरा वाहिली, त्याच्यावर तुळशी पत्र लावलं. तुळशी पत्रम समर्पयामी. भगवंताची पूजा करते आहे, कुब्जा भगवंताची पूजा करते आहे. धूपम समर्पयामी. धूप समर्पण केला. अत्यंत सुगंधित अशा द्रव्याचा तो धूप आहे. दीपम दर्शयामी. दीप अर्पण केला आणि आता ती भगवंताला विनंती करते आहे, आपलं हृदय कसं आहे. येतील यदुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील यदुराजे पुष्पे वाहिन मी. भावाची घालीन माळ जीवाची. पुष्पे वाहिन मी. भावाची घालीन माळ जीवाची. हरीच्या हृदयासी प्रेमाची उटी लावीन गंधाची. येतील यदुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील यदुराजे. नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा. नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा. लागे ओलावा ज्ञानाचा पाझर वैराग्याचा. येतील गुरु यदुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील यदुराजे. मानस मंदिर हे सुंदर से दारी गोधन सरसे. मानस मंदिर हे सुंदर से दारी गोधन सरसे. दया क्षमा शांती अतिसुर से मोहित होती सरसे. येतील यदुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील यदुराजे. सिंहासनी रमती हृदयाच्या द्वादश कमल दलांच्या. सिंहासनी रमती हृदयाच्या द्वादश कमल दलाच्या. वाजती चौघडिया श्रद्धेच्या सोहम ध्वनी नांदाच्या. येतील यदुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील यदुराजे. तुकड्या दास मने निसंगी मन हे निर्भय रंगी. तुकड्या दास मने निसंगी मन हे निर्भय रंगी. हरीच्या दरबारी सत्संगी ब्रह्मानंद अभंगी. येतील यदुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील यदुराजे. येतील यदुराजे. कुब्जेने जे पुष्प वाहिलेले आहे ती सद्भावाची पुष्पे आहे. मया ऋतानि पुष्पाणि ग्रहाण परमेश्वर. चालू चालू बाजारातून फुलाची माळ आणली
आणि ती टाकली असं नाही. पूर्णपणे तिने तयारी केलेली आहे, संपूर्ण तयारी आहे. आणि तिची तयारी केव्हापासून सुरू झालेली आहे तर भगवान जेव्हा द्वारकेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि रंगमंचाकडे जात असताना वाटेत ही कुब्जा भेटली. कंसाला जे काही तिने सुगंधित द्रव्य अर्पण करायला ती चालली होती, तिने भगवंताला पाहिलं आणि या भगवंताशिवाय दुसरा कोणीही लायक नाही ही चंदनाची उटी स्वीकारायला. आणि तिथे कुठलाही भीती किंवा विचार न करता तिने ती चंदनाची उटी भगवंताला अर्पण केली. आयुष्यात एकचदा अर्पण केलेली आहे. वारंवार घडी घडी लावायचा पुसायचा, लावायचा पुसायचा असं नाही. अत्यंत भक्तिभावाने हरीच्या हृदयासी प्रेमाची उटी लाविन गंधाची श्रीखंड चंदनम दिव्यम गंधाढ्योसु मनोहरा विले पाणी सुरश्रेष्ठ कृत्नम प्रतिगृह्यताम चंदनम प्रतिगृह्यताम. चंदन या शब्दाचा दुसरा अर्थ होतो शीतल. चंदनामध्ये शीतलता, मऊपणा, आकर्षणता या अनेक दिव्य अशा गोष्टींचा समावेश चंदनात असतो. म्हणूनच भगवंताला चंदन समर्पित करीत असतात. ही भावाची पुष्प आणि जीवाची माळ केलेली आहे. जीवाची माळ, त्या जीवातलं एक एक फूल कोणतं आहे? श्वासे श्वासे राम नाम, गृहे गृहे रामधाम. श्वासे श्वासे राम नाम. प्रत्येक श्वास पुढे सोहम ध्वनी नादाच्या, हा जो सोहम नावाचा ध्वनी आहे, सोहम सोहम, त्याचा अर्थ तो परमात्मा म्हणजेच मी आहे किंवा मी म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे. अशी अभेद भक्ती, अद्वैत भक्ती, ही अद्वैत भक्ती कुब्जेने भगवंताला समर्पित केली आहे. नंदादीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओलावा, ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरुराजे. आता नंदादीप म्हणजे काय? नंदादीप हा शब्द नेहमी आपण ऐकतो, पण नंदादीप म्हणजे काय? तर त्या समोर जे पण दिवे ठेवलेले असतात, समया ठेवलेल्या असतात, किंवा काही समया ह्या वरती छताला अशा एका साखळीने टांगलेल्या असतात, त्याला लोक नंदादीप म्हणतात. पण नंदादीप त्या अर्थाने तो नंदादीप नाही. नंदादीप म्हणजे जो दीप देवासमोर अखंड तेवत असतो, कधीही विझत नाही किंवा विझू दिला जात नाही. अखंड तेवत राहणारा दीप म्हणजेच नंदादीप. आणि हा नंदादीप कोणता आहे? तर भक्तीचा तेल त्याच्यात ओतलेलं असतं. नंदादीप जळे भक्तीचा, भक्तीचा नंदादीप, त्याच्यात असलेलं जे तेल आहे, त्या तेलाला एक दुसरा संस्कृत शब्द आहे, तो म्हणजे स्नेह. स्नेह म्हणजे तेल. आणि स्नेहाचा दुसरा अर्थ होतो आत्यंतिक प्रेम, आत्यंतिक जिव्हाळा, आत्यंतिक आत्मीयता, आत्यंतिक तद्रूपता, आत्यंतिक प्रसन्नता. जेवढे तुम्हाला काही शब्द त्याला जोडता येतील ते तुम्ही जोडू शकता. हा भक्तीचा नंदादीप हा अखंड तेवत ठेवला पाहिजे. लौकिक अर्थाने जे आपण दीप धूप वगैरे पाहतो ते नाहीत. लौकिक अर्थाने जे जे आपण ज्याचा वापर करू ते केव्हा ना केव्हा संपून जाणार आहे, किंवा केव्हा ना केव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होणारच आहे.
म्हणून आपण काही वेळेस अखंड नाही करतायत, म्हणून नवरात्रीचे दिवस असतात तेव्हा माता भगवतीच्या समोर घटासमोर ते 9 दिवस का असेना नवविध भक्तीच्या नवरात्रा, त्या ज्या नवविधी भक्तीच्या नवरात्रा आहे, तेव्हा त्या भक्तीच्या नवरात्रामध्ये त्या नवविधा भक्तीच्या रूपाने तो नंदादीप म्हणजे तिथे ठेवलेली अखंड जी ज्योत आहे भक्तीची, तो नंदादीप कुब्जेने नंदादीप जळे भक्तीचा, आनंद तुटतो त्याचा प्रकाश चहू बाजूंनी किती सुंदर. या बाकीचा झगझगाटाला जाऊ द्या, सगळीकडे अंधार असावा, काही नाही कुठे सगळे बंद करायला लागले असतं, तुम्ही त्याची ट्रायल करून पहा. आणि रात्रीच्या वेळेस तो भगवंतासमोर किंवा घटासमोर जो एक दिवा तेलाचा लावलेला असतो, बाकी सर्व लाईट बंद करा, सर्व बंद करा आणि तिथे देवासमोर बसून त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये त्या भगवंताची आराधना करा. एक दिव्य अनुभव तुम्हाला प्राप्त होईल. पहाटे 3ला उठा, एक दिवशी, दररोज नाही झालं तर एक दिवस त्याचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे. का म्हणे माझं अनुभव आले, या संतांनी असे अनुभव घेतलेले आहे. लागे ओलावा ज्ञानाचा, इथे ज्ञान आहे, पण ज्ञान कोणतं आहे? भक्तीचं ज्ञान आहे. ज्ञानाचेही प्रकार असतात. काही ज्ञान नुसतं शाब्दिक असतं, काही ज्ञान शाब्दिकता नसते पण शुष्कता असते. ज्ञानेश्वरी वर्णन केलेलं आहे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ज्ञानेश्वरांचा सूर्य हा तापदायक नाही, ज्ञानेश्वरांचा चंद्र हा लांछित नाही. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. जरा अर्थ नीट लक्षात घ्या. हे अर्थ लक्षात घेऊन आपण ईश्वराची आराधना केली पाहिजे. अर्थ लक्षात आला तर आराधना करायला आणि प्रेम निर्माण व्हायला सोपं असतं, सुलभ होतं. लागे ओलावा ज्ञानाचा, ते ज्ञान भक्तीचं ज्ञान आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा. भक्तीच्या वाटा ज्यांनी भक्ती केलेली आहे त्यांना विचारावा. शरण शरण हनुमंता तुझा आलो राम दूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुरटा. भगवान अजून भगवान श्रीरामांपुढे मारुती राय उभे आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुरटा. त्यांना विचारा. भगवंताची भक्ती कशी करायची ही त्यांना विचारा. कुब्जेला विचारा, कुब्जेला विचारा. दुर्वास ऋषींसारख्या तापट ऋषीला विचारण्यात काय अर्थ आहे? नाही. दुर्वासांची कथा आपण मागे पाहिलेली आहे. यांना विचार. पाझर वैराग्याचा येतील गुरुराजे. आपल्याला ज्ञानाचा ओलावा पाहिजे, पण तो ओलावा असतो पाण्यामुळे. पाणी असेल तर ओलावा असेल, ओलावा असेल तर पाणी आहेच. असा अन्योन्य संबंध आहे. हा अन्योन्य संबंध आहे. आणि पाझर कसा? तो वैराग्याचा पाझर. ते हे विजयीचे वैराग्य जे आत्मलाभाचे लाभ येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ज्ञानेश्वर वर्णन केलं याच. पाझर वैराग्याचा फुटला पाहिजे, पाझर प्रेमाचा फुटला पाहिजे. त्या स्त्रियांना, गोकुळातल्या स्त्रियांना भगवंताला पाहिल्याबरोबर त्यांच्या स्तनातून याच्या दुधाच्या धारा आपोआप वाहत होत्या. त्यांना भगवंताला पाहिल्याबरोबर, जेव्हा या भागवतातच वर्णन आहे, जेव्हा भगवान याला द्वारकेला गेले तेव्हा त्यांचं भागवतातच वर्णन आहे. त्या स्त्रियांना
जेव्हा भगवंताचं दर्शन झालं तेव्हा त्यांना बरं एकदाच पाझर फुटतो असं, जेव्हा जेव्हा त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं पुरुषांच्या नेत्रातून अश्रुपात होत होती, अंगी रोमांच मोठे, नेत्री अश्रुपूर लोटे, ही अवस्था भक्तांची तिथे होती. आणि वैराग्याचा पाझरामुळे हे ज्ञान जे आहे त्याला ओलावा होता. आणि जिथे ओलावा असेल तिथे आजूबाजूची जी काही वनस्पती असतील, झाडं असतील, ते असेल ते हिरवीगार आणि टवटवीत दिसतात. या काव्यातला हे अर्थ समजून घ्या. या काव्यात हे अर्थ आहे. मानस मंदिर हे सुंदर से, दारी गोधन सुर से, दया क्षमा शांति, अतिसुर से मोहित होती सरसे, येतील गुरुरा यदुराजे किंवा गुरुराजे. मूळ शब्द गुरुराजे आहे. इथे आपण कुब्जेच्या घरी भगवान आल्यामुळे आणि कृष्ण म्हणजे जगद्गुरु, तोच जगद्गुरु, तोच विश्वगुरु आणि तोच भक्तांचा गुरु म्हणजे मार्गदर्शक. कार्पण्य दोषोपत्सवा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, यश्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या भगवंताला अर्जुनाने विनंती केलेली आहे. गुरुरूप होऊन भगवंतांनी त्याला ज्ञान दिलेलं आहे. हे माझं जे मंदिर भगवंता तुला ज्या मंदिरात बोलवते ते मानस मंदिर आहे. या मानस मंदिरा पलीकडे जगातलं कुठलंही असं सुंदर मंदिर नाही. सगळ्यात सुंदर प्रार्थना स्थळ कोणतं असेल? सगळ्यात सुंदर प्रार्थना स्थळ बघ कोणत्याही धर्माचे सगळे दुय्यम आहेत, सगळे दुय्यम आहेत. प्रत्येक धर्माचं एक प्रार्थना स्थळ असतंच, परंतु सर्वात सुंदर आणि सर्वांचं कॉमन असं एकच प्रार्थना स्थळ आहे. त्याच्यात कुठलाही भगवंताने भेदभाव निर्माण केलेला नाही. ते म्हणजे मानस मंदिर. तुम्ही कोणत्याही धर्माचं असा, पण भक्ती तर मनानेच करावी लागणार, मनानेच करावी लागणार. शब्दाने देव बोलणार नाही, तुमच्या युक्तिवादाने देव बोलणार नाही, तुमच्याजवळ प्रचंड माहिती असेल त्याच्यानेही मिळणार नाही. असं म्हणतात इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. तुम्हाला सर्व जगाची माहिती असणं म्हणजे ते नॉलेज नाही, ते ज्ञान नाही. विजडम इज नॉलेज. विजडम इज नॉलेज. शहाणपण, समंजसपणा हेच खरं ज्ञान आहे. इथं अनेक लोक बुद्धिवादी असतात, विचार असतात, प्रचंड माहिती असते, ऐकता ऐकत नाही कोणाचं, कोणाचंही ऐकता ऐकत नाही. सतत युक्तिवाद, सतत युक्तिवाद, असं तसं तसं असं काट छाट. आणि शेवटी आपण पाहतो अशी माणसं तुम्हाला सुखी दिसणार नाही, समाधानी दिसणार नाही. सारखी चिडचिड चिडचिड चिडचिड. एवढं ज्ञान येतं, चिडचिड कशाला? कशाला? विलियम जोड नावाचा एक मोठा विचारवंत होऊन गेला. त्यांनी सर्व आयुष्यभर नास्तिकवादाचा ते प्रवर्तक होते. नास्तिकवादाचाच पुरस्कार केला. जगात देव नाही, या सर्व कल्पना आहेत. देव या कल्पनेने मनुष्याला पंगू बनवून ठेवलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे अनेक दाखले, अनेक उदाहरणं वगैरे देतात, आजही लोक देतात. आणि त्यांचा मृत्यू समय जवळ आला तेव्हा त्यांचाही एक अनुयायी असतो. प्रत्येकाला अनुयायी आहे. कोणतंही दुकान टाका, त्याला गिराईक असतंच, कमी अधिक प्रमाणात गिराईक असतंच. कोणतीही विचारसरणी निर्माण करा, त्याला एक दोन लोक असतातच. त्यांचेही अनुयायी होते आणि त्यांनी
त्यांना मृत्यू समय विचारलं की तुमचा जगाला आता शेवटचा संदेश काय? शेवटचा संदेश त्यांनी काय दिला आहे तो जरा नीट लक्षात घ्या. संपूर्ण आयुष्यभर नास्तिकवाद सांगणारा हा मनुष्य सांगतोय, दोज पीपल विल बी हॅपी हू बिलीव्ह इन गॉड. लक्षात घ्या, दोज पीपल विल बी हॅपी हू बिलीव्ह इन गॉड. तेच माणसं जगात सुखी होतात जे देवावर विश्वास ठेवतात. जोब नावाचा हा विचारवंत जगाला शेवटचा संदेश देऊन गेलेला आहे. कारण मनुष्य जेव्हा जीवनाचा अंतिम श्वास जेव्हा सोडतो तेव्हा त्याला जगात खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे समजून येते. कितीही मनुष्य पापी असो, काही असो, मी त्याच्याकडे जास्त जात नाही, वर्णन करत नाही. परंतु एका मोठ्या संगीतकाराने, फार मोठे संगीतकार होते, त्यांनी तो एक अनुभव केला होता की एका अत्यंत वाईट अशा अनेकांचा ज्याने खून केला, इतरही वाईट गोष्टी केल्या, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आणि त्याने अंतिम समयाला त्याची इच्छा विचारली गेली, तुझी अंतिम इच्छा काय आहे? त्यांनी सांगितलं, मला काही इच्छा नाही, असं होत नाही, तू सांग कोणती तुझी अंतिम इच्छा आहे. तेव्हा त्याने एक गीत मला रेकॉर्ड ते ऐकवा. तो असेल पापी, परंतु एका जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर जेव्हा उभा राहतो ना तेव्हा सगळं सिंहावलोकन केलं जातं. आणि त्यांनी सांगितलं ते गीत कोणतं होते लक्षात घेण्याचं, ये दुनिया बनाने वाले तूने काहे को दुनिया बनाई, क्या तेरे मन में समाये. मनात विचार केला, हे भगवंता, असेल तो त्याच्याकडून, त्या जीवाकडून झाले असतील ते कर्म, पण शेवटच्या टप्प्यावर उभा राहून तो परमेश्वराला विचारतोय की कशाला ही दुनिया बनवली. इतके संत, इतके महात्मे, इतके दयाळू, इतके कनवाळू, इतके कृपाळू तू लोक निर्माण केले, मला का असं निर्माण केलं? का माझ्या मनामध्ये दया निर्माण केली नाही? का माझ्या मनामध्ये करुणा निर्माण केली नाही? असा तो परमेश्वराजवळ तक्रारयुक्त अशी विचारणा करतोय, तक्रारयुक्त विचारणा करतोय. भले त्यानं रागात बोलत असेल, परंतु एक स्वच्छ पडद्यावर ते उमटलेलं एक चित्र होत. त्यामुळे आपलं जे मनमंदिर आहे त्या ठिकाणी वैराग्याचा पाझर हा असला पाहिजे. हृदयामध्ये जे ध्वनिनाद उमटले असतात, द्वादश कमल दल जे सप्तचक्र आहेत, त्या सप्तचक्रामध्ये हृदयातलं जे कमलदल आहे त्याला 12 पाकळ्या आहेत. त्याच्यावर काही शब्द आहेत, शब्द नाही सॉरी अक्षर आहेत. आणि त्या ठिकाणी जो ध्वनिनाद येतो, अनुहत ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलुतसे. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी या केचरी तो ब्रह्मपदी बैसला. त्या ब्रह्मपदाला मनुष्य जातो तेव्हा या सर्व गोष्टी त्याला दिसून येतात. कुब्जेने भगवंताची पूजा केली, आपल्या हृदयाची भावना समजून सांगितली, भगवंताची आरती केली तिने. ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. चरण कमल जाचे अति सुकुमार, अति सुकुमार ध्वज वज्रांकुश चरणी तो ब्रीदाचा तोडर. नाभी कमल जाचे ब्रह्म याचे स्थान, ब्रह्म याचे स्थान. हृदयी पद कशोभे श्रीवत्स लांछन. मुख कमल पाहता
सूर्याची हा कोटी, सूर्याची हा कोटी, वेधिले मन हरपली दृष्टी, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन, एका जनार्दनी देखिले रूप, देखिले रूप, रूप पाहता झाले अवघे तद्रूप, ओ वाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. भगवंताची आरती केलेली आहे. यावेळेस उद्धव सुद्धा भगवंताबरोबर होता. उद्धवालाही कुब्जेने आसन दिलं बसायला. तुम्ही संत चोके बाई, संतांचे पायी हा माझा विश्वास. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. देवापेक्षाही संतांचं स्थान मोठं आहे. आजही नारद आणि उद्धव बद्रीनारायण या ठिकाणी भगवंताची सेवा पूजा करत असतात. भगवंताची अखंड सेवा पूजा उद्धव आणि नारद करतात. लक्ष्मी माता महालक्ष्मी तिथे चौरी ढाळत असते. तो अतिशय विनयशील होता. तो आसनावर बसला नाही. त्याने फक्त आसनाला स्पर्श केला आणि त्या आसनाचा सन्मान केला. अत्यंत विनम्र. देवाच्या समोर त्याचा भक्त हा बसत नसतो. त्याच्या समोर तो उभाच राहतो. मारुती राय आजही भगवंताच्या समोर उभेच आहे, उभेच आहे. ही भक्ताच्या भक्तीची परमोच्च अशी स्थिती आहे. कुब्जा अतिशय नटलेली होती. प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्नोपशांतये. भक्त असला म्हणजे त्यांनी असं खंगरेल सारखं राहू नये. कसा दिसला पाहिजे भक्त? त्याचा चेहरा, त्याचं मुखकमल हे इतकं प्रसन्न दिसलं पाहिजे की त्या मुखकमलाला पाहूनच इतर लोकांच्याही मनात भक्ती असं वाटलं पाहिजे आपणही यांच्यासारखी भक्ती करायची. दिव्य तेज त्या भक्ताच्या मुखावर आपोआप येतं. त्यालाच तद्रूपता, स्वरूपता असं म्हणतात. चतुर्भुज नर होऊनी केले. त्याच्या मुखकमलावर दिव्य तेज निर्माण होतं. आणि म्हणून आपण काही वेळेस पाहतो की काही भक्तांच्या मुखावर तेज असतं, पटकन ओळखलं जातं, हा काहीतरी साधना करत असेल. शुद्ध आणि सात्विक असेल तर त्याच्या तोंडावर ते तेज झळकल्याशिवाय राहत नाही. भगवंताने तिचा हात धरला आणि आपल्या जवळ बसवलं. भक्ताला भगवंत नेहमी जवळ बसवतात, नवे नवे कड्या खांद्यावर घेऊन फिरतात. निवृत्ती हा खांद्यावरी ज्ञानोबाचा हात धरी. कडिया अंका बंका कड्यावर विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. पाहते कोणी खांद्यावर, कोणी कड्यावर, कोणाचा देवाने बोट धरलाय, कोणी मागे चालताय. नामाकळा आंघोळी धरी नामदेवांचा बोट धरले. हे सर्व देवाच्या बरोबर प्रवासाला गेले. भगवंताने कुब्जेला आपल्या जवळ बसवलं. तिच्या आदरातिथ्याचा स्वीकार केला. जानी प्रिया आदरू अतिकीना, जानी प्रिया आदरू अतिकीना, बाम भाग आसुनो हरिदीना. जानी प्रिया आदरू अतिकीना, बाम भाग आसनु हरिदीना. ही मूळ ओवी, हा जी चौपाई आहे ती रामचरितमानसामध्ये आहे. जेव्हा भगवंताने सती अवतारामध्ये सतीला रामाविषयी शंका आली
तेव्हा त्यांनी सन्मुख आसन दिना असा शब्द होता. आणि नंतर सती अवतारात तिने देहत्याग केला, पार्वती म्हणून जन्माला आली आणि तिने पुन्हा रामकथा विचारली. तेव्हा जानी प्रिया आदरुवती कीना बाम भाग सनुहर दीना. आणि तेव्हा आता आपल्या डाव्या बाजूला माता पार्वतीला बसवलेला आहे. डाव्या भाग जवळ बसवला आहे, समोर नाही, समोर नाही, जवळ बसवला. अर्धांगी पार्वती सुमनांच्या मागे, ती अर्धांगिनी आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामेचु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. तिला आपला डाव्या बाजूला बसवलेली खूप जास्त स्वतःला धन्य समजू लागली. तिने या जन्मामध्ये केवळ एकदाच भगवंताला चंदनाची उटी लावली होती, ती समर्पित केली होती आणि तीच तिची महान अशी पुण्याई आहे. त्या महान पुण्याईचा तो प्रभाव होता. तिने भगवंताला हात जोडले आणि तिने भगवंताचं एक स्तुतियुक्त असं स्तोत्र म्हटलेलं आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रे पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वेऽपि बस्वामृतमे तदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. विक्रेतु कामा किल गोपगण्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ति दध्यादिकं मोहवशालोचद गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाय योगे पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. सुखं शयाना निलये निजेपि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. जिह्वे सदैव भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. सुखावसाने त्विदमेव सारं दुःखावसाने त्विदमेव गेयं देहावसाने त्विदमेव जाप्यं गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. जिह्वे रसज्ञे मधुर प्रिये त्वं सत्यं हितामि त्वां परमं वदामि. आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दंडधरे कृतान्ते. वक्तव्यमेवं मधुरं सुवक्त्या गोविंद दामोदर माधवेति
गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु जिह्वे बस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। वटपत्रावर शयन करणाऱ्या या भगवान श्री बालकृष्णाचे आपल्या अंतःकरणात आपण नेहमी ध्यान करीत जा आणि हे जे प्रस्तुत स्तोत्र आहे या स्तोत्राचे सतत पठन करा अशी एकच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करीत आहे। भगवंताने हुबजेच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या। भगवंत या स्तोत्रानेही संतुष्ट झाले आणि त्यानंतर त्यांनी हुबजे आता येतो आता येतो। हुबजेने हात जोडले, सर्वांनी हात जोडले, भगवंताला वंदन केलं। तिने भगवंताला प्रदक्षिणा केली, नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला, हात जोडून ती प्रार्थना करते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा।